नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. विदर्भामध्ये पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येने डोकं वर काढलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील येवता गावातील पांडुरंग लहाने यांनी काल दुपारी विष प्राशन करून आत्महत्या केली. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पाहुयात आमचे संवाददाता नवले यांनी या आत्महत्येचा घेतलेला सविस्तर आढावा. कावेरी हाँ हाँ के पास आले तुम्ही? हो. हा हे घ्या पाय. काय काय आणलं? बळवानले बघतात. बाबा आले बाबा आले बाबा आले. अरे माझं बाळ. एबीसीडी. वा 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 छान छान छान. बा मला दप्तर आणलं का? नाही आणू ना बाई. तूर मोडल्यावर आणू. नाही मला दप्तर आणू आणू पाहिजे. आणू दप्तर आणू आपण तूर मोडल्यावर. कोण शाळेतले चिडवता? लेकरं मला चिडवतात. बरं बरं चिडवते चिडवते. आपण घेऊन येऊ दप्तर आता. काय हो? तूर मोडल्यावर माझाही पर्याय नाही तुझाही पर्याय नाही. हा. आपला हा डोंगरच कमी होत नाही तर आपण याच्या काय हे डोक्यावर त्याला काय करावं? काय करावं काय आपली एवढी मोठी लेक आहे चांगली आपण अगं तिच्या भविष्याचा विचार नाही करायला आपल्या- पाहिजे. आपल्याकडे एकच एकर करोडो जमीन आणि त्यात फारसं भागत नाही. तू पण कामाला जातेस आणि मी पण. काय करावं? मला तर फार काळजी वाटते बाई माझ्या लेकीची. आपला हा डोंगरच कमी होत नाही तर आपण याच्या काय तू इच्छा सांग पूर्ण काय करणं. करावं? मला आपल्या शेतीत माल लेकीची- पिकत नाही. पिकला इकडून तिकडून त्या आपाचे व्याजाचे पैसे द्यावे लागतात. काय करणार? त्याचा डोंगर कधी कमी होईल होईल होईल. ते माहिती तू नाही. म्हणायला लावून घेऊ नको. हे चांगलं नाही. व्याजाचे पैसे चांगले नसतात बरं. नसतात पण काय करावं? माझाही पर्याय नाही तुझाही पर्याय नाही. देवा देवा कधी पावणार रे तू आमच्यावर. पावेल पावेल तो पावेल. मी बसू बसल्यावर काय हो त्याला इतका कलमा करत असता? बस रे बाबा. बरी हे घे बेटा तुला चॉकलेट आणि हा पेन. चॉकलेट देऊन देऊन दात खराब करशील पोरीचे तू. काय होत नाही दात खराब. काय बाई चॉकलेट. कसा चालू आहे तुझा अभ्यास? खूपच छान. शाळा काय म्हणते? शाळेत जात नाही आता मी कॉलेजला जातो. म्हणजे काय? कॉलेज म्हणजे तिथं काय होतं माहितीये का? ती येते मी येतो प्रिन्सिपल येतात. प्रिन्सिपल शिकवतात मी तिच्याकडे पाहतो पण ती माझ्याकडे पाहतच नाही ना. हे आईला येडं कुठलं? काय बिन म्हणा आपलं लक्ष आहे लय मस्त. पाहुणे त्याचे गुण आता. आप्पा आहेत का घरी? आप्पा आहेत का घरी? कोण पांडवा? आप्पा नाही पांडवा आला. अरे ये पांडवा ये. काय म्हणतोय? आप्पा साहेब गावात कंट्रोल आलाय. मजुरीचे पैसे दिले असते म्हणजे उपकार झाले असते तुमचे. मजुरीचे पैसेच काय? त्याच्यापेक्षा जास्त खिशे भरून पैसे दिले तुला. फक्त माझं एक काम कर. काय काय काय? अरे मी पहिले तेच सांगितलेलं आहे तुला की तुझी जी जमीन आहे ती माझ्या नावावर कर. आप्पा साहेब 1 एकर जमीन आहे माझ्याकडे. चारही बाजूनं माझी जमीन आहे. त्यामध्ये तुझी 1 एकर जमीन चांगली दिसत नाही रे. नाही आप्पा. तुझं सर्व कर्ज माफ करेल मी. एवढा पैसा दे यात तू गाडी घेशील, बंगला घेशील, एखादा चांगला धंदा करशील. आप्पा साहेब
तुमचे व्याजाचे पैसे थांबलेत का? नाही ना. मग माझे मजुरीचे पैसे मला परत द्या. मला जमीन विकायची नाही. माझी जमीन मला विकायची नाही. माझे मजुरीचे पैसे मला परत द्या. मुनीम, आदेश साहेब. पैसे मागतोय तो. देऊन टाक त्याचे पैसे. घे पांडवा. आप्पाजी, लहान तोंडी मोठा घास, पण एक बोलू. करा उलटी करा. आप्पाजी लय हेकडे नाही का वान गाईचं पण शिंग म्हशीचे. एक दिवस मुनीम, एक दिवस ती जमीन माझ्या नावावर होणार. माझ्याच नावावर. तुझ्या माग माग किती घोळ त्यात गोंड गप्पन माग तार जात रवला आय लव्ह यूच झेंडा गे. सालपटच का हाणलं राव. भाई काढा सायकल बरोबर चालव. बस गाडी. कुठे लागलंय? लागले कुठं लागले? अहो इथं लागले. खूप दुखतंय का? तुम्ही उभ्या का? बसा ना. बसा 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 बसा. राहू द्या. आई, 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 आई. तब्येतीची काळजी घ्या. कोणाच्या तब्येतीची? माझ्या. अच्छा अच्छा, म्हणजे मला वाटलं माझ्या तब्येत, पण माझी तब्येत म्हणजे तिची तब्येत, तिची तब्येत म्हणजे माझी तब्येत. अरे वा. अहो ते 500 रुपये पाहिजे होते. कशासाठी? परीच्या शाळेची फी भरायची आहे. बर पण तो मास्तर म्हणते की 500 रुपये नाही दिले तर परीला परीक्षेला नाही बसत. बर बर, तू काही काळजी करू नको. मी आपाकडे जातो आणि मागतो पैसे. मुलींजी, आप्पा आहेत का घरी? कोण पांडवा? कोण पांडवा? कुणीकडे येणं केलं? आप्पाकडे काम होतं. उसनवारीचं काम होतं जरा. उसनवारी? नवले पेंटर. काय असं काय काम पडलं? पैशाचं काम होतं जरा. अरे पांडवा, तू ऐक, हे कौरव कडकीच दिवस काढतो. एकदा नोटा घे नोटा आणि तुझी जमीन देऊन टाक आप्पाले. तेवढा एकच तुकडा आहे माझ्याकडे पोट भरायला. एकच तुकडा आहे? तुकडा? अरे मग बस तुकडे मोजीत. चाल निघ इथून, चाल निघ इथून.
काय नाही ग, काय नाही ग, ते आप्पाच आपलं ते नेहमीच नेहमीच का? जमीन नावावर करून दे. तो म्हणतो तुला पैसे देतो मी, जमीन माझ्या नावावर करून दे. काय करायचं तू सांग. या मुलींचीच पण ना. घरात काहीच नाही हो. अहो हा घरात काहीच नाहीये. आता बघतो मी खिचडी बनवली ती तर परीलाच दे. तुम्ही पण खाऊन घ्या. नाही मी नाही जेवत, मला कामावर जायचं. आल्यावर संध्याकाळी जेवण मी. आजची कशी भूक नाही हो. मी आजच्या रोजंदारीत गहू आणतो आणि रात्रीला काहीतरी करू आपण आणि जेवू. तू काळजी करू नकोस. अहो थोडं खाऊन द्यावा. नाही आता मला जेवायचं नाही, माझं पोट भरलं. कामावर जायचं मला, आल्यावर जेवण मी रात्रीला. गरीब आले धड खोटं बी बोलता येत नाही. आता तुम्हालाच भूक नाही तर माया काय घशाखाली भाकर जाणार आहे हो? काय रे आटपलं रे. आलो थांब थांब की रे, टोपलं घे ना. थांब रे. कावेरी येतो मी. आई मी चालली शाळेवर. घे डबा. शाळेत गेल्यावर खिचडी खाऊन घ्यायची हा. काय खा तुम्ही, मी जेवण करून आले. थोडस येण्याचं काम केलं, जरासं करायचं जेवण. आपण शेतात काय कावेरी, पांडवा आला नाही? व्याजाचा पैशाचं काय झालं? 1 तारीख तर निघून गेली. आप्पा आमची परिस्थिती जरा नाजूक आहे, तुम्ही समजून घ्या ना थोडं. मी तर समजूनच घेतोय कावेरी, फक्त तू मला समजून घे. आप्पासाहेब अगं कोणालाच माहित होत नाही, पायतानात राहू माणसानं. या गावचा मी सर्वात मोठा सावकार आहे. आप्पासाहेब आप्पासाहेब तुझ्या घरी आई बहिणी नाहीत काय? अगं ये ग. गरीब माणसं. या कावेरीला अजून ओळखलं नाही तुम्ही. कष्टाची भाकरी खातो आम्ही. राजाच्या घरात राहशील तू. या कावेरीला ओळखलं नाही तू अजून. सोड राम, सोड. तुझ्या बायकोला वेळ लागला की काय का रगत लय गेलं. अरे ₹6 लाख कुठून आणू मी? तू 2 लाख रुपये भरून टाक. आता मी मुंबईच्या डॉक्टरांना बोलवून घेतो.
बोल ना, बघ आपली परी काय म्हणते. बोल ना ग. नाही का बेटा? परी बघ तुझी आई काय बोलत नाही. बोल तुझ्या आईला बोल. बोल तुझ्या आईला. उठो. आई उठ ना. पण आहे पांडवाच्या बायकोचं काही कानावर आहे का? माझ्यापासून काही लपतंय का मग? तेच म्हणतोय. हा? केव्हा आला पांडवा? अरे कसं काय याने केलं पांडुरंगा? मुनीमजी, पांडुरंगाचे काय पैसे राहिलेले आहे का? खडकू पण नाही राहिला मला. पण कसं याने केलं पांडुरंगा? साहेब, माझी बायको दवाखान्यात आहे आणि डॉक्टर म्हणतात 6 लाख रुपये लागतील. पांडुरंगा सगळं माहिती आहे मला या गावात. सर्वात जास्त दुःखी असेल या गावात मीच. 1000-2000ची मदत म्हणून मी तुला करू शकतो, पण 6 लाखाची मदत माझ्याकडनं होणार नाही. मला मदत नाही पाहिजे. माझ्या घराचे आणि जमीनचे कागद घ्या आणि मला 6 लाख रुपये द्या. अरे वा मुनीम, आता हा जमीन द्यायला आला आपल्याला. जमीन द्यायला आला आपल्याला म्हणजे हा जमीन विकणार आपल्याला. पण पांडुरंगा, मी आत्ताच माझा व्यवहार झालेला 20 लाख रुपयाचा. त्यामुळे मी तुझी जमीन ते एवढ्या महागाचं घेऊ शकत नाही. मी तुझ्या जमिनीचे 5 लाख रुपयापर्यंत मी मदत करू शकला, 6 लाखाची मदत करू शकणार नाही. साहेब, मी 1 लाख रुपये कुठून आणू? अरे पांडवा, 1 लाख रुपये कमी पडतात. तू एक काम कर, आत्महत्या कर. त्याचे पण सरकारकडून 1 लाख रुपये भेटतातच. दुःखी माणूस आहे तू. एवढं बोलून त्याला अजून दुःखी करतो का? पण मुनीमजी बेस्ट बोलला. 1 लाखाची मदत तर शेतकरी आत्महत्याला पण मिळते. जगून तरी काय करणार आहे पांडुरंग? पण माझ्या परीचं काय होणार मला? अरे ती बायको आहे ना, ती तर दवाखान्यातच आहे. पैसे भरले तर बायको जग, आणि पैसे नाही भरले तर जमीन पण गेली, पोरगी पण गेली आणि परी पण गेली. आप्पा बोलले एकदम बराबर बोलले. आता पांडवा, तू तुझा विचार कर. तू या मदतीला कधी मी हजर आहे. पाहतो काय करायचं. समजले आम्ही काय बोललो तुला? हो. मुनीमजी, यांचे कागदपत्र घ्या, यांचे अंगठे घ्या आणि यांचे जमिनीचे आणि घराचे दोन्ही कागदपत्र घ्या आणि आपल्या तिजोरीमधले 5 लाख रुपये काढून घ्या. अरे बाबा काय चालू आहे? कसं काय रे? कसं काय रे बाबा? का नाही बाबा होईल सगळं काही होत नाही. अरे होईल बाबा सगळं. देवावर भरोसा ठेव रे बाबा. देवावर भरोसा ठेव. काय केलं सगळं त्या काही देवाने? होईल. काय केलं देवाने? अरे बाबा विश्वास ठेवायचा फक्त आपण. सगळं काही ठीक होऊन जे जाईल. काय होईल ते ठीक होईल रे नाही, बाबा. काही हरकत नाही. सगळं काही ठीक होऊन जाईल. काही खरं नाही रे बाबा. टेन्शन घेऊ नको रे पांडवा. या जगात शेतकऱ्याचं काही खरं नाही रे. सगळं काही ठीक होऊन जाईल. काही टेन्शन नाही. काहीच नाही बेटा, ये इकडे. आईची काळजी करू नको. दादा, वहिनीची तब्येत कशी आहे? बरी आहे. माझं एक काम करशील? तुम्ही सांगून तर बघा ना. हे पैसे घे आणि दवाखान्यातून भरून दे. बर, आत्ता जातो. पण थांब, माझं एक ऐक. काय? माझ्या परीचा सांभाळ कर. माझ्या काळजाचा तुकडा आहे रे तू. पण तुम्ही असं का बोलताय दादा? वहिनीला काही होणार नाही. मी आत्ता जाऊन दवाखान्यात पैसे भरतो. सर्व काही पहिल्यासारखं होईल. बरं येतो मी. थांब, पहिल्यासारखं आता काहीच होणार नाही रे. आणि हो, तू पण अभ्यासावर लक्ष दे. शिकून मोठा हो, पण शेतकरी होऊ नको. कारण या जगात शेतकऱ्याच्या जीवाची किंमत फक्त आणि फक्त 1 लाख रुपये. जा तू आता. बर दादा, हो, येतो. ये आता. नाही ग बेटा, काही नाही, काही नाही.
डॉक्टर साहेब, हे ऑपरेशनचे पैसे. हे पांडुरंगनी पैसे पाठवले ऑपरेशनसाठी. सॉरी, आम्ही त्यांना वाचू शकलो नाही. वहिनी, नाही 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 देवा, तुझ्या काळजात पाणी नाही करे. आता तरी पाना फोड रे. का सगळ्यांनी तुझ्याजवळ आल्यावर तुला करमत होय? देवा, जमीन देतं तर त्यात पाणी देत नाही, आणि पाणी देतं तर वाहून नेतं. कसा रे तुझा न्याय? अरे गरीबाला पोसू शकत नाही तर जन्माला कशाला घातलं रे? या शेतकऱ्याला चौकून कुत्रे खायला बसले तरी तुला दया कशी येत नाही रे? मला माहित आहे, जोवर मी तुझ्याजवळ येत नाही तोवर तुला करमणार नाही वय. हीच इच्छा आहे ना हो तुझी? चल हो, येतो मी तुझ्याकडं. औषध घेतलं. पांडवानं औषध घेतलं. काय सांगतो? हो ना. चल चल चल. अरे पांडवानं औषध घेतलं रे. अरे बाबा नका फक्त. सर रे, बाजूला बाजूला, चला बाजूला, उठ रे. यांचं कोणी नातेवाईक आहे का? असं का? आता सांगा काय म्हणायचं याला. यांच्यावर कोणाचा दबाव होता का? अरे पण काय दुःख इतकं, लगे आत्महत्या? शासनाच्या इतक्या योजना आहेत. आता तर शेतकऱ्यांसाठी खूप योजना आहेत. योजना आहेत, पण त्या खुर्चीवर बसलेल्या लोकांसाठीच आहेत हो साहेब. गरीब शेतकरी सकाळी उठल्याबरोबर कपाळाला मातीचा टिळा लावतो, छातीला माती लावतो. साहेब, आहेत त्या योजना, पण खुर्चीवर बसलेल्या लोकांसाठीच आहेत. सोपं वाटते का तुम्हाला एवढे? बरोबर आहे, पण ज्याच्या पोटात आग पडते ना साहेब, त्यालाच भुकेची किंमत कळते आणि भाकरीची किंमत कळते. म्हणूनच शेतकरी आत्महत्या करते. आत्महत्या मागे सावकार आणि कारणीभूत आहेत. म्हणूनच तर माती होते शेतकऱ्याची साहेब. म्हणूनच तर माती होती शेतकऱ्याची साहेब. म्हणूनच तर माती होते शेतकऱ्याची. हे बघा, तुमचं बरोबर आहे, पण आत्महत्या हा पर्याय नाहीये. तुमचे काही प्रॉब्लेम असतील, तुम्ही माझ्याकडे या, आपण ते शासनाकडे मांडू, आपण लढू. हे बघा, आत्महत्येला प्रवृत्त करणारा सुद्धा गुन्हेगार आहे. म्हणून माझे हात जोडून विनंती आहे,
हा आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाका तुम्ही. हा आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाका तुम्ही. हा आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाका तुम्ही. मी बरेच दिवस झाले बघत आहे, तू माझ्यासोबत बोलत पण नाहीस. माझं काही चुकलं का? चुकलं होतं ग माझं. काय तुझ्या नादाला लागून अभ्यास विसरलो होतो मी. काय बोलतोस? खरं तेच बोलतोय मी. मला खरंच सांग, तुझा बाप एखाद्या श्रीमंत मुलाशी तुझं लग्न लावून देईल? तुझं काय, शाळा शिकली तर शिकली, अभ्यास केला तर केला, नाही तर नाही केला. तुला कळते का काय बोलतोस तू? कळतंय मला काय बोलतोय ते. नाही तर खरंच तुझा बाप खरंच माझ्यासारख्या गरीब घरच्या शेतकऱ्याच्या मुलाशी तुझं लग्न लावून देईल का? मी सध्याच नाही सांगू शकत. तू सध्याच नाही, तू कधीच नाही सांगू शकत. माझा दादा सांगत होता तेच खरं होतं की अभ्यास कर, शाळा शिक, टवाळक्या सोडून दे. कारण की या जगात शेतकऱ्याच्या जीवाची किंमत फक्त आणि फक्त 1,00,000 रुपये आहे. आणि गरीबाला या जगात प्रेम करण्याचा अधिकारच नाही. मला विसरून जा. कारण की मी आजच्या नंतर तुला कधी भेटणार नाही, बोलणार नाही आणि तुझ्याकडे कधी पाहणार पण सुद्धा नाही. प्लीज मला विसरून जा.